हे निघले येता येईल याच्या मागे येऊन बसले काय. वा 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 मोबाईल निघाले तणनाशक मार लागशील ना. हा थंडी नाही वाजत का. माझ्या शेजारी येऊन झोपला होता आज. म्हातारी शेळी 2 दिलेत करड, दोन्ही बी बोकडे. हे बघा मस्त पैकी पे ना यार, हे पे ना काय. तू हिच्या लेकराला मार आणि तुझ्या लेकराला मारीन मग भांडणे खेळायची दोघांनी बी. झाली भाऊ मोटर चालू, रात्रीच करायची होती. बाबाला म्हणलं सकाळी करा तुम्ही. आता बाबांनी फोडलंय पाणी. त्या बघा पाणी तुम्ही वाफा निघू राहिले. इतकं पाणी गरम आहे आणि इतकी थंडी सुटली बाहेर. तर तिथं बाबा धरून राहिले. आता मी नेमकी आंघोळीला चाललोय. नळ्यान जात ना बाबा, नळ्यान जातंय ना. मग नळ्यानेच कम नाही सोडलं. ते बंद करायचं आणि तिकडे बी द्यायचं सोडून. हा का बघा सकाळचं वातावरण कसं झालंय. एकदम थंडी थंडी, लय थंडी आहे रे बाबा. चला भाऊ झाली माझी आंघोळ. बापरे बघा पाणी चालू आहे. मारूनच थंड सुटलाय बाबा. इथं थंडी थंडी झाली सगळी. थंडी थंडीच झाली म्हणलं सगळी. पोहोचले बरं प्रग्नेशन ते सकाळीच गेले बाबा. आता इथं मका लावायची होती तुम्ही पाणी देऊन ठेवलं. यावला शेवटचंच आहे काय शेवट लावायची तरी आता आहे ना 2-3 दिवसांनी लावा लागेल. हा बघ घुपसून द्यायची आता. घुपसून द्यायची फक्त आता. सुरुवात करायची असते. हा खाली जायचं, खाली पावलं बरं पाणी सोडू कर. हा आता एवढं पाणी कुठे घालायचं वायाला असं. कोणतं आता बंद होईल मोटर. किती वाजले? किती वाजता बंद होती. हा 8. अजूकच्या 6 मिनिटं आहेत ना. काय गरम पाणी बाबू हे. काय गरम पाणी इथं. घास कापायला सुरू करायची आजपासून. सोमवारीच कापायचा होता पण आजी म्हणल्या वर्ष श्राद्ध ते होतं ना, त्याच्यामुळे म्हणल्या मग आता बुधवारपासून चालू करू. आता बुधवारपासून चालू करायचंय म्हणजे आजपासून. हे बघा सगळीकडे तिकडचे बाबा पाणी देऊ राहिलेत, आपले बाबा पाणी देऊ राहिलेत. सगळ्यात सकाळ सकाळी हे बघा मस्त पैकी घास, कांद्याची रोप त्या दिवशीचे. आता आज 2-3 दिवसापासून काय झालंय, खरं तर फवारा आहे ना गावाला तणनाशकाचा 9 तारखेला मारायचा होता. पण 9 तारखेला हे पाईपलाईन आणि ते बसायचं राहिलं. ते वाजले इकडंच 6 वाजले, अंधार पडायला लागला. मग नाही गेलो. दुसऱ्या दिवशी बी तेच झालं. तिसऱ्या दिवशी वर श्राद्ध होतं म्हणजे काल डोक्यातून जातं. पण आज आहे ना, आज तर काही करून मारून घ्यावं लागेल. काल म्हणले ते बाबाची आजी आहे कडू आजी, त्या तुम्हाला दाखवलेलं आहे व्हिडिओमध्ये. गेली व लाईट ते आल्या होत्या. त्यांनी गहू बघितलं, ते म्हणलं काय गरज नाही बरं का तशी मारायची. पण बाबा म्हणून राहिले आपल्याला मारायचं तणनाशक. म्हणलं ओके मध्ये मारून टाकू. मग ऐक नाही गोल्या, तणनाशक मार लागशील ना. हा थंडी नाही वाजत का. माझ्या शेजारी येऊन झोपला होता आज. कुठून येईल ना. हिरवा कप चालू करायचं फक्त. पॉक चालू केला तिकडे पाणी आलं का. लय लवकर घातली पण 8 वाजता जात असती. 4 मिनिटं आधीच घातली आणि 1 तास लेट सोडी देत. आता आपले ना बदकाचे पिल्ल बाहेर निघायला लागलेत. त्यांना आहे ना खाद्य आणायचं चाललोय. आता सुट मृग नाही हो बाबा बघ किती राजहंस. आता आहे ना खाद्य आणायला चाललोय. बघू तर सुट्ट भेट का नाही, कारण की कोणी आणली का लय होईन ते 4 पिल्लाला. बघू तर सुट्ट पातळी ते अमरापूरला भेटत का नाही. चला आता तिथे आहे ना टाइम लॅप्स काढायला बाबाचा मोबाईल दिलाय ठेवून चाललंय. लाईट गेली, त्यांचा फ्लॅश लावलाय. 30% चार्जिंग आहे. काय माहित कवर निघतो यूज तर निघालय होईल. बाबा गेले ते दादा विचारायला या दुकानात भेटत असतं खाद्य. मी बसलो इथं. मला इथं विचारायचं थंडी वाजली हो गाडीवर.
चला बघू काय म्हणते ते. चला आता भेटलंय खाद्य सुट्ट, ते दादा पुढं चाललेत. चला त्यांच्या शेड वरून घेऊ. भेटत नाही बरं तसं, आता भेटलंय बघ. चाललंय घरी, खाद्य घेतलंय इथे ठेवलंय, मागून धरलंय. पैसे राहिले 400 रुपये त्याकडे, आता तेव्हा तिकडं पुढे गेलाय, त्याला धरावं लागेल मला. दुकानावरून घ्यायचे त्याचे पैसे. इकडे ना पाथर्डीचा रोड आहे बघ, काय भारी रोड आहे. इकडे पाथर्डीचा रोड आहे, डायरेक्ट पाथर्डीचा. किती पाथर्डी 13-14 किलोमीटर डायरेक्ट पाथर्डी लागली. लागला अमरापूर आता. चला आलो घरी, बघू तो निघले का नाही अजून. अरे बापरे, काही निघले. येता येईल याच्या मागे येऊन बसले काय. वा 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 वा. मोबाईल आईला मोबाईल बंद केला होता त्यांनी, टाइम लॅप्स लावला होता मी. किती निघले ते मरशी नाही दादिया. यार का मोठं पिल्लू ये. मला ही जाळी काढावं लागेल आता. टाइम लॅपचा काहीच उपयोग नाही झाला वाटतंय माझ्या मते. मला ही जाळी काढून घेतो मी. चला आता एवढं करून घेतो आवड. आम्ही आलो, घरीच बसलो होतो मी, जेवायलाच बसलो होतो. माहिती नाही कधी ट्रॅक्टर आलं, चालू बी केलाय रोटा. 1 तास मारून झाली, आता दुसरी तास मारायला लागलीत मामा. त्यांना म्हणलं इथं मारून द्या. हे बघा आज झालं तर इथं नांगरच नव्हतं मारलं त्यांनी, आता असं मारायला लावतो. खोलून घ्या मामा रोटा, इथूनच आरडतो त्यांना तुम्ही. चला होईन आता, रोट्याला एवढा वेळ नाही लागत, नांगरा एवढा. बाबा अजून तिकडेच आहेत. बाबा येतात का नाही काय माहिती. आत्ताच पिल्लं निघले, प्रज्ञेशलाच फोन लावला होता. अरे बापरे, काय नाही, होऊन जाईन, काय विषय नाही. आता याला आहे ना आपल्याला पप्पा म्हणले पाणी द्यायचंय, कारण की पाहिले जाते. कांदा तसाच लावायचं म्हणलं डायरेक्ट कॉपी करून. याला पाणी द्यायचं, परत त्याचा रोटा मारायचा. आता काय माहिती कसं काय ते, बघू आता. अजून वेळ आहे कांद्याच्या रोपाला. मस्त खोलवर गेला असेल रोटा आता. ओके, फुल चालू आहे रोटा आता. आयला इथं खड्ड्यात झालं भाऊ. तिकडून ओढून इकडे करावं लागेल. हेट नांगराने खड्डे केलं तर इथं खड्ड्यात झालं. आजीने घास कापायला केलाय चालू. मला सोन मावशील घ्यायला जायचंय. हळूहळू कापा बरं का आजी. आता बसून कापू राहील ते दबायचं नाही का. मग आता बर हळूहळू कापा. हे कावळा आयला बरं झालं भाऊ, आजच बदक निघले. आज खाते ना थोडाफार, संध्याकाळी खाते ना थोडा. किती वाफे काढायचे आज. बर मी आणतो मग तिला. बघा आजीने बटाटे लावले होते, का भारी आलेत बटाटे. टमाट्याचं आहे कुठं आजी झाड. टमाट्याला बटाट्याचं कलम करायचं भारी झाड येतं. मी लय व्हिडिओ बघितले खाली बटाटे. कस तरी झालं वांग. अरे देवा, भरीत करायचं ना मग आजी. चला मी आता सोन मावशील घेऊन येतो बाबा. निघले बाबा हे दगड, का मोठं दगड निघले ते परत. कुठे चावी द्या ना मला, ते सोन मावशीला आणायला जायचंय. ते घास कापायचंय.
चाललाय घास कापून आता चाललोय सोन मावशीला सोडायला. शेळी पण गेली आपली. आल्यावर तुम्हाला करड दाखवतो मी आता. 2 करड दिले, 2 बोकडं. बघा, ही शेळी गेली आपली म्हातारी शेळी. 2 दिलेत करड, दोन्ही बी बोकडे. हे बघा मस्त पैकी. पे ना यार, हे पे ना काय कस पेत हो. आणि हे आपलं इकडं दुसरं. ह्या गाईने ना आज तुडीलाच असतं भया शेळीला. काय झालं, मीन बाबा गेलो फवारा मारायला, खाली फवारा मारायला गेलो होतो. आणि सोन मावशीनं आजी घास कापित होत्या आणि इकडे ही अशीच गेली. आणि जीच म्हणजे बरं झाली ही गेली नाही. कोंबडे बी खुल्या होत्या, टोचा मारायला लागल्या होत्या. मग सोन मावशीने हे करडं उचलून इथं आणून मांडलं, तेव्हा झालं ते. मी आत्ता फवारा मारून आलतो, ते तिथं फवाराच ठेवलाय अजून इथं. दोन्ही बोकडे दिलेत म्हातारी शेळीने आपल्या. हे बघा, ही कच जवळ घेती तशी ती बघा. तिला घेणं देणंच नाहीये काही. तू शांत बस. तुला लेकरू झालं का? ही म्हातारी शेळी तुझ्या लेकरा बस सोडी तुम्ही मग खेळ. तू तिच्या लेकराला मार आणि ही याच्या लेकराला मार. जवळ येऊन तरी देईन का? माणसाला येऊन देते का नाही आपल्याला बी मग. सांगता येत नाही. तू हिच्या लेकराला मार आणि ही तुझ्या लेकराला मारीन. मग भांडणं खेळायची दोघांनी बी. कशी ऐकती जाते बघा ना. ते कोंडू थांब ना. आजी आता चहा करा ना. चहा आता झाला ना. ते बघा, तिने सगळं चाटून पुसून हे केलं आणि ती नुसती पळली होती. तुम्हाला आठवत असेल ती व्हिडिओ. नुसती पळली होती. ठेवलं ते इतकं मोठं काढलंय. जार निघला का? नाही अजून. जार कसं निघेल एवढ्या लवकर? पडलं अर्धा पाऊण तास. आणि आपल्या बदकातलं बी एक बदक निघलाय बाहेर. आता 3 बदक झालेत. मी तिकडच चाललो होतो बघायला काय. हा, बघा 2 याच्यात ठेवलेत, 2 सुचते आणि हे वाळत इथं. बाकी आता हे राहिलंय बरं का एवढं फक्त. आता बघू याचा काय विषय, कधी काय होतं याचा. आता हे वाळलं ना रात्रीपर्यंत, मग सगळे होते. हे पाणी प्यायला चालू केलं यांनी, मला व्हिडिओ दाखवलंच मी. राहून दे इथं गरमीला आता. चला, ती बी जळलंय भो तिथं. या बघा, हे बल्ब असं लावलं. मला हे बदलावं लागेल आता. मी आहे ना काय करतो, लाकडाची तयार करतो राहतो मशीन. हे लाकडं आणि मग साईडने मग मला हे लावता येईल थर्मोकॉल. किती कापले वाटते काय माहिती किती का. 3 कापले वाटतं का 2 कापले काय माहिती. 3 कापले असते. त्या बघा ती कशी पळायला लावी त्याला तिथं. चला आता जनारं बिनारं कोंडून घेतो मस्त पैकी. आणि आपला व्हिडिओ बी आपण इथंच संपवू. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आता भेटू एक नवीन व्हिडिओमध्ये. बाय.